सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। आजपासून सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षा आणि 12वी परीक्षेनिमित्त जे जे परीक्षार्थी या परीक्षेला बसलेले आहे त्या सर्वांना अजिंठा बुद्ध विहार धाड व परिवार तसेच बुद्ध विहार जोडो अभियानातील सर्व सदस्य यांच्या वतीने मंगलमय शुभेच्छा, मंगल कामना आणि असीम अशिमितता। तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले शब्द मला ते म्हणजे की मी आयुष्यभर हा विद्यार्थी आहे। तर बघा, आंबेडकर यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या आणि वर्णव्यवस्थेतून त्यांनी घेतलेले शिक्षण आणि बघा त्या शिक्षणाच्या पायी त्यांना विश्वरत्न म्हटलं गेलेलं आहे, द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलेलं गेलेलं आहे। म्हणजे ज्या काळामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन त्या काळामध्ये जातीयतेचे बसलेले चटके आणि त्या चटक्यातून त्यांनी अथांग असं ज्ञानाचं सागर तयार केलं। प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं। त्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी भारतीय संविधान लिहिलं। कोलंबिया विद्यापीठामध्ये द सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांनी 200 वर्षांचा इतिहास बघितला आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या 200 वर्षामध्ये झालेले विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यातून त्यांनी 10 नाव निवडले आणि त्या 10 मध्ये सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे। असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिकाल तर शिकाल आणि वाचाल तर वाचाल। सर्व 12वीचे विद्यार्थी ज्यामध्ये विज्ञान शाखेतले असो, कला शाखेतले असो आणि वाणिज्य शाखेतले असो, तर 12वी ही जीवनातील सर्वात महत्त्वाचा पाया। 12वी नंतर विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जातं। मग तो विज्ञान क्षेत्रामधले म्हणजेच सायन्समधला विद्यार्थी असेल तर मग तो इंजिनिअरिंग आणि मेडिकल आणि बाकीचे जे फील्ड्स आहेत त्या फील्ड्समध्ये जाऊ शकतो। कला शाखेतील विद्यार्थी नंतर ग्रॅज्युएशन करून स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो। नंतर वाणिज्य शाखेमधले विद्यार्थी हे विशेषतः बँकिंग क्षेत्रामध्ये असतात। परंतु 12वी हा विषय असा आहे की आपल्या विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना जीवनाची कलाटणी द्यायला जाते। म्हणून यामध्ये परीक्षार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो 12वीतल्या विद्यार्थ्यांनी की तुम्ही अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित करून ठेवा किंवा केलेलं असेल तर खूप उत्तम। आज पहिला पेपर झाला, त्या पहिल्या पेपर आपला जोरतोर इंग्लिश विषयाचा असल्या कारणानं त्याचा अभ्यास सर्वतोपरी केलेला असेल। काही विद्यार्थ्यांना बाकीच्या विषयाचा आलेला ताण आणि भाषेचा विषयाचा आलेला ताण किंवा सायन्सचे विद्यार्थी असेल ज्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मग मॅथमॅटिक्स हे मेन विषय आहे आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी सोडून आणखी 4 ते 5 विषयाचं मेन विषय आहे। वाणिज्य शाखेतले पण तसेच आहे। परंतु आपण ज्यावेळेस 12वी वर्ग शिकत असताना आपण पहिल्यापासून अभ्यासाचं नियोजन केलं आहे का, आपण मॅनेजमेंट केलं आहे का, हा प्रश्न सर्वप्रथम आपल्याला विचारायचा आहे। आता 1 वर्ष झालेलं आहे आणि पेपर आजचा पहिला पेपर असल्या कारणाने आता व्यवस्थित येणाऱ्या पेपराचा आपण सर्वांनी मिळून तुम्ही विद्यार्थी वर्ग मॅनेजमेंट करा आणि आपल्या आईबापांनी पाहिलेले स्वप्न, समाजातील तुम्हाला प्रेम करणारे तुमचे कल्याण मित्र जे आहेत त्या लोकांचा आपण विचार करायचा आहे आणि कुठेतरी आपल्याला साजेल अशी कामगिरी 12वीमध्ये करायची आहे की ज्यामुळे तुम्हाला 12वीच्या नंतर तुम्हाला तुमचा जो निर्णय आहे तो घेतला जाईल। अन्यथा काय होईल की पर्सेंटेजच्या जोरावर जर पकडलं तर आपण व्यवस्थित जर पर्सेंटेज मिळाले नाही तर मग आपण जो पाहिला त्या मार्गाने जाऊ शकत नाही आणि मग कुठेतरी आपली प्रगती खोळंबती आणि मग नंतर मग आपण स्वतःला दोष देत बसतो। त्याच्यासाठी अतोनात आता राहिलेल्या पेपरांसाठी आपण आता कटाक्षाने अभ्यास करावा आणि शक्यतोवर रात्रीचं जागरण टाळा। 10च्या आतमध्ये झोपा आणि सकाळी 3-4च्या दरम्यान उठून आपला अभ्यासावरती रिव्हिजन मारा आणि रिव्हिजन मारल्यानंतर मुद्देसूद असे हेच प्रश्न किंवा हाच अभ्यास येतील का याच्यावर आपण विचार करा। तर असो,
येणाऱ्या पेपरांसाठी पण परत एकदा आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, मंगलकामना व्यक्त करतो. आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न, आपल्या स्वतःचं स्वप्न, आपल्या परिवाराचं स्वप्न, आपल्या समाजाचं स्वप्न, आपल्या गावाचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याकडे आपण वाटचाल करा, ही सदिच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.